नमस्कार। राज्यासह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होतानाचं चित्र आहे। एकीकडे निम्म्या विदर्भात उष्णतेचा पारा 40शी पार गेला असतानाच अवकाळी पावसाने एंट्री केली आहे। अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने शेतमालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असून आज विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा वगळता इतरत्र विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 प्रति तास सोसाट्याचा वारा आणि दमदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सोबतच आज अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समित्यासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्याचं चित्र आहे। मध्यंतरी झालेल्या पावसानंतर आता पुन्हा तापमानात लक्षणीय वाढ होत असून आज घडीला विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यात उष्णतेचा पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसचा आकडा गाठलाय। तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान 41.4 अंश सेल्सिअस आहे, हे वाशिम जिल्ह्यात नोंदवण्यात आले। त्याखालोखाल ब्रह्मपुरी येथे 41 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। तर उद्या एप्रिल-मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ इथे दिवसा तर वर्धा, नागपूर, चंद्रपूर इथे उष्णतेची लाट येणार असल्याची चित्र आहे। त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचाही अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे।